नमस्कार, मी गणेश खेडकर. स्पेस UPSC MPSC मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री समाधान महाजन सर आलेले आहेत. सर्वप्रथम सर, तुम्ही अगदी बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू. सर, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर, राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 एप्रिल 2024 ला पार पडणार आहे. त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी समोर ठेवून स्पेसच्या वतीनं एक 140 दिवसाचा सेल्फ रिव्हिजनचा प्लॅन उपलब्ध करून दिलेला आहे. तो प्लॅन 11 डिसेंबर पासून सुरू झालेला आहे. आतापर्यंत तो प्लॅन कमीत कमी 25 ते 26 हजार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. महाराष्ट्रभरातल्या मुलांपर्यंत पोहोचलेला आहे. बरेचसे मुलं त्याची सेल्फ रिव्हिजन करतायत. आम्हाला त्यांचे काही क्वेरीज असतील तर ते विचारतायत आणि स्पेस सोबत सुद्धा जवळपास 200च्या आसपास मुलं जॉईन झालेले आहेत. आमच्यासोबत रिव्हिजन केली जाते. या प्लॅन मध्ये आपण काय करतो, स्पेसच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना एक तर डिटेल सेल्फ रिव्हिजनचं कंटेंट दिलेलं आहे. सोमवारी काय करायचं, मंगळवारी काय करायचं, कुठल्या सोर्स मटेरियल मधून काय करायचं, हे सगळं डिटेल आपण तिथं मेन्शन केलेलं आहे. या विषयाची सुरुवात, या प्लॅनची सुरुवात हिस्ट्री पासून झालेली होती आणि सुरुवातीला मिडिवल एन्सेंट आणि मिडिवल हिस्ट्रीचं आपण सिलेबस दिलेला आहे. त्याच्यासोबत इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट दिलेला आहे. या दोन विषयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी यापूर्वी किरण देखले सर आणि अजय सोनवणे सर यांनी आपल्याला वेळ दिला होता आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. आज 22 डिसेंबर 2023 पासून मॉडर्न इंडियाचा अभ्यास सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा होती. त्याला मान देऊन तुम्ही आलेला आहात. सर, ही जी मॉडर्न हिस्ट्रीचं आहे त्याच्यासाठी आपण आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, हे आपलं पुस्तक जे आहे 9th एडिशन ती रिकमेंड केलेली आहे आणि मुलं त्याच्यातून जवळपास 26 दिवस म्हणजे 26 दिवस 22 डिसेंबर पासून जे सुरू होणार आहे त्यात रोज 4 तास त्यांनी मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि मग संडेला त्याची सेल्फ रिव्हिजन करणं. जर आपण बघितलं तर 104 तासात हे बुक त्यांनी अभ्यास करावं असा त्याच्या मागचा हेतू आहे आणि त्यांना आपण 2013 ते 23 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण उपलब्ध करून दिलेले आहेत प्रिलिमचे, जे सेल्फ रिव्हिजन करतायत त्याच्यासाठी. तर आज आपण इथं तुम्ही हे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीची अभ्यास कसा करावा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी याविषयी मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद सर. खर तर आपण हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून मुलांपर्यंत पोहोचण्याची संधी पण मला दिली. पुस्तकाच्या मार्फत तर आम्ही पोहोचलेलोच आहोत. मुलं पर्सनली पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, पण या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने अजून नवीन मुलांशी मी जोडला जाणार आहे. हा एक चांगला उपक्रम आपण राबवत आहात की एका विषयाला घेऊन आणि त्या विषयाशी रिलेटेड जी व्यक्ती आहे पुस्तकाशी त्यांना घेऊन तुम्ही जे मार्गदर्शन सत्र सुरू केलंय हे खूप कौतुकास्पद आहे, चांगली गोष्ट आहे. थँक्यू. एप्रिल मध्ये होणारी जी आता परीक्षा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत असं आपण म्हटलं. तर प्रिलिम जी होणार आहे, आता प्रत्येक प्रिलिम मध्ये 15-15 मार्काला आपले विषय ठरलेले असतात. तर जसं आपण आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात याबद्दल जेव्हा येतो त्यावेळी अभ्यास करत असताना ह्या इतिहासातल्या कुठल्या टॉपिक, घटना आणि फोकस एरिया कुठला आहे हे आपण सगळं आता बघूयात. आणि ते बघत असताना आता जे पुस्तक तुम्ही माझं रेफरन्स दिला त्याच्यामधला कुठला टॉपिक आपण सोडला पाहिजे आणि कुठल्या टॉपिक्सवर आपण फोकस केला पाहिजे. बऱ्याचदा मुलांचे हे प्रश्न मला असतात, त्यामुळे आपण आज ते पण बघूयात आणि एकूणच त्याच्यावर आपल्याला जे जे परीक्षेला मुलांना उपयुक्त असेल त्याबद्दल आपण विचारू शकता. मग त्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. येस सर, थँक्यू. सर, पहिलाच प्रश्न आहे जे आर्ट्स बॅकग्राऊंडचे मुलं नाहीत त्यांना हा प्रामुख्यानं पडला जातो की इतिहास म्हटलं की त्यांना फक्त सणावळ्या आठवतात, इयर फॅक्ट्स जे आहेत. मग त्यांचं म्हणणं असतं की हे एक तर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की इतिहास थोडासा नॉन इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. काही लोक त्याच्याकडे तसं पण बघतात. मग या मुलांनी परीक्षेसाठी मार्क्स तर महत्वाचे आहेत, मग त्यांनी हे इतिहासातलं जे काही आहे ते फॅक्ट्स आहेत त्या कशा बघितल्या पाहिजेत आणि खरंच इतिहास म्हणजे फक्त फॅक्ट्स आहेत का, याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करावं. नाही, थोडं आता आपल्याला या प्रश्नाला थोडं सविस्तर बोलावं लागेल, कारण
परीक्षेपुरता जरी असला तरी एकूणच विषयाच्या कन्सेप्च्युअल याच्याबद्दलचा तो प्रश्न आहे. इतिहासाचा हा मुळात अडचण कशी होते की आपण 10वी नंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा संदर्भ या विषयाचा सुटतो. सायन्स बॅकग्राऊंडला गेल्यामुळे नंतर तो पूर्ण डिग्री त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग जिकडे असेल ते मिळाल्यानंतर जेव्हा ते एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास सुरू करतात त्यावेळी पुन्हा त्याचा इतिहासाशी संदर्भ येतो. आणि शालेय जीवनात पण अभ्यास करत असताना अलीकडे 11-12च्या आणि नीट आणि IIT आणि याच्या अनुषंगाने मग SST कडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे तसा तो दुर्लक्षित राहून गेल्यामुळे म्हणजे एखाद्या विषयाच्या गाभ्यापर्यंतच आपण पोहोचलो नाही आणि त्यामुळे मग तो विषय जर परत अभ्यासाला आला तर तो आपल्याला अवघड वाटण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये हा विषय येतो. आणि दुसरं आपल्या टीचिंग फॅक्ट्स जे आहेत म्हणजे शालेय जीवनात जे आपल्याला टीचर्स वगैरे भेटले ते कशा पद्धतीनं त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर आलेला आहे हा पण एक महत्वाचा विषय असतो. आणि मग ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तर आपण प्रश्न बघताना इतिहास म्हणजे आपल्याकडे तुम्ही जसं म्हटलात की एक वर्ष, सनावळ्या किंवा व्यक्ती यांची खूप साऱ्या प्रमाणात असणारी जंत्री आणि एक नावं आणि मग त्यांची क्रोनॉलॉजी आणि मग ते लक्षात कसं ठेवावं असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार होणं हे साहजिक आहे. कारण इतिहासामध्ये तेवढ्या घटना असतात, त्यांची वर्ष असतात, त्यांच्या तारखा असतात आणि त्याच्याशी रिलेटेड व्यक्ती असतात. पण मुळातच हा जो आपला समज आहे हा समज थोडासा अजून काही जण वाढवतात आणि त्याच्यातून काय होतं की मोस्ट ऑफ द सुरुवातीला तर असंच सांगितलं जायचं की इतिहास स्किपच करा. म्हणजे आपलं पुस्तक ज्यावेळी हळूहळू मुलं वाचायला लागले तर ते मग एक रेफरन्स म्हणून तो कंटिन्यू ठेवून ते सुरू झालं. बट त्याच्या आधी मला अनेकदा ते ऐकायला मिळालेलं की इतिहास स्किप करा. अरे स्किप करून कसं होणार? म्हणजे आपण आता तुम्ही म्हटलं तसं आपण मार्क्सवादी आहोत, आपण मार्क्सकडे लक्ष देणारी लोक आहोत. मार्क्सवादी म्हणजे नॉट अ कम्युनिस्ट. आपण अभ्यासावर आणि आपल्याला एकूण मिळणाऱ्या मार्क्सवर आपण भर देणार आहोत. तर एक एक मार्क म्हणजे 0.25 मार्क पण आपल्यासाठी महत्वाचं असतं निगेटिव्ह करत असताना. तर अशा वेळी एक पूर्ण विषय स्किप करणं हे एकदम ब्लंडर आहे, एकदम धोकादायक आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं इतिहासासारखा इंटरेस्टिंग विषय म्हणजे खरंच इंटरेस्टिंग आहे ज्यावेळी आपण त्याच्या घटनांचा मागोवा घेतो आणि त्याला समजून घेतो, लॉजिकली समजून घेतो. अशा विषयामध्ये तो स्किप करणं हे अजूनही चुकीचं आहे. म्हणजे ज्यावेळी इतिहासाचा अभ्यास केला जातो जर त्याला आपण बघूयात, आपण ते सोर्सेस बघूयात, त्याच्यातून जर आपण गेलो आणि मुळातच त्या सण, वर्ष आणि व्यक्ती यांचा विचार न करता एखादी घटना जर आपण समजून घेतली आणि ती समजून घेत असताना त्याच्या पॅरलल काय चाललंय त्याचा पण जर थोडासा आपण अभ्यास करत असताना विचार केला तर आपल्याला त्याची सिक्वेन्स लक्षात राहते. आणि एकदा लॉजिक आणि सिक्वेन्स या दोन गोष्टी लक्षात राहिल्या, इव्हेंट लक्षात राहिला, तर त्याच्या तारखा आणि वर्ष याच्यावर डायरेक्टली प्रश्न फार कमी असतात. म्हणजे जर तुम्ही अलीकडे राज्यसेवेचे जरी पेपर पाहिले प्रिलिमचे, इव्हन मेन्सचे जिथं 60 प्रश्न असतात त्याचा जरी आपण स्टडी केला तरी आपल्या लक्षात येईल की थेट तारखांवरचे प्रश्न फार कमी असतात. असलेच तरी ते रिलेटेड असतात. त्यामुळं अलीकडे तर एमपीएससीने जे स्वरूप बदललेलं आहे प्रश्न विचारण्याचं त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास म्हणजे रिडिंग, अभ्यास इन द सेन्स की तुम्ही किती डेप्थला जाऊन रिडिंग केलेलं आहे, हे रिडिंग जर प्रॉपर असेल तर इतिहासाचे मी म्हणतो की 15 पैकी 13 मार्क मिळायला काहीही अडचण नाहीये. आणि तसे मिळालेले विद्यार्थी माझ्याशी बोलतात, सांगतात की इतके इतके मार्क सर आम्हाला आलेत त्याच्यातून. त्याचं कारण असं आहे की आपल्या डोक्यामध्ये वर्ष, व्यक्ती हे ठेवण्यापेक्षा इव्हेंट आपण वाचत गेलो, कुठल्या इव्हेंट नंतर काय झालंय आणि त्याच्या मागच्या कारण मीमांसा म्हणजे ज्याला आपण लॉजिकल त्याचा जो सिक्वेन्स आहे हा जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला ते पूर्णपणे घटना आणि त्या व्यक्तींचं एकूण कार्य आणि त्याच्या मागची जी काही कारणं आहेत हे सगळं आपल्या लक्षात राहतं आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची पर्यायामधली उत्तरं आपल्याला शोधणं हे सोपं जातं. त्यामुळे आपल्याला वर्ष पाठ करणं वगैरे मला वाटतं ग्रुप बी किंवा ग्रुप सीच्या परीक्षांमध्ये काही डायरेक्टली प्रश्न असतात. पण ग्रुप एला जेव्हा आपण राज्यसेवेला जातो किंवा युपीएससीला जातो तेव्हा तारखा आणि व्यक्ती यांचा फारसा विचार करू नये. आणि जरी आर्ट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी नसले, सायन्स किंवा कॉमर्स साईडचे जरी विद्यार्थी असले तरी त्यांना पण मी हेच सांगेल की तुम्ही पहिले इतिहासाबद्दलचा गैरसमज आपण थोडासा दूर करणं आवश्यक आहे. आणि वर्ष, व्यक्ती यांच्याकडे सुरुवातीला न बघता म्हणजे अभ्यास जेव्हा आपण इतिहासाचा सुरू करतो त्यावेळी आपण घटना समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि घटना समजणं, त्याच्या मागचं लॉजिक लागणं, या गोष्टी आणि त्याचा सिक्वेन्स लागणं, क्रोनॉलॉजी लागणं, हे एकदा आपल्या डोक्यामध्ये फिट झालं
की मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्ष, व्यक्ती वगैरे ऑटोमॅटिक लक्षात राहतात आणि ते वारंवार जसं आपण रिवाइज करतो. आता बऱ्याचदा असं होतं की सायन्स किंवा इकॉनॉमिक्सला मुलं पाठ करतात, लर्न करतात. तर फॅक्ट असतात त्या पाठ करायच्या आहेत किंवा आपण जॉग्राफीचे सिक्वेन्सेस लर्न करतो. मग इतिहासाच्या काही गोष्टी लर्न करायला आपल्याला काय अवघड आहे? म्हणजे येस. खूप सारं लर्न करण्याची गरज नाही आहे. बट आता बऱ्याचदा उदाहरण देतो मी. फॉर एक्झाम्पल 1942 टू 1947 या पिरियडमध्ये अनेक स्कीम्स आहेत. समजा क्रिप्स मिशन आहे, कॅबिनेट मिशन आहे, ह्या ज्या आहेत. तर यांची या घडामोडी अत्यंत कमी वेळेमध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न कसे असतात की याची सिक्वेन्स जोड्या लावा, आयदर याचा सिक्वेन्स लावा. मग ह्या आता हे 5-6 मिशन जे आहेत, ह्या जर पाठ करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, ह्या केल्याच पाहिजे. बरोबर. किंवा 1857च्या उठावामध्ये कुठल्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा सेनापती किंवा इंग्रजांचा विरोध करणारा जो काही अधिकारी होता तो कोण होता, ह्या ज्या 3 सिक्वेन्स लावायच्या त्या पाठ करायला काही हरकत नाही. जसं आपण सायन्सचे फॉर्म्युले पाठ करतो त्या पद्धतीनं तो प्रकार, थोड्याच गोष्टी आहेत की ज्या पाठ करायच्या आहेत. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न असतो, 4-4 पर्याय असतात. जर तुम्ही ती व्यक्ती वाचलेली असेल, समाज सुधारक कोणी असेल, तर तुम्हाला तो पाठ करण्याची गरजच नाही. तर क्विक लक्षात येतं की हे कोण असू शकतं. ओके. त्यामुळे आता सत्यशोधक समाज आहे आणि सत्यशोधक समाजाचे काही रेफरन्सेस दिले आणि त्यांनी विचारलं की याच्याशी रिलेटेड व्यक्ती कोण आहे, तर पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला ते क्विक लक्षात येतं की सत्यशोधक महात्मा फुले आणि मग तुम्ही तो पर्याय देता. अशा पद्धतीनं इतिहासाचं लक्षात ठेवलं तर आर्ट, सायन्स, कॉमर्स वगैरे कुठल्याही फील्डचा काहीही विचार न करता इतिहास हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं 15 पैकी 13 मार्क घेणंही सहज शक्य आहे. येस सर, थँक्यू. यांना आणखी जास्त स्पष्टता येईल मुलांना. सर, माझा पुढचा क्वेश्चन आहे, आपलं जे आधुनिक भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, हे पुस्तक राज्यसेवा प्रिलिम, राज्यसेवा मेन्स, ग्रुप बी ची प्रिलिम आणि मेन्स या सगळ्या परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. हे सगळ्यांना मान्य झालेलं आहे. मुलांना त्याच्यातला इनपुट आणि आउटपुट रेशो जे काही देतोय ते बघता सुद्धा आता तुम्ही म्हटलात तसाच आम्हालाही काही लोकांना अनुभव आहे की मार्क्स 12-13 मार्क्स आलेले आहेत 15 पैकी. तर मला आता असं विचारायचंय, या बुक मधले प्रिलिम, राज्यसेवा प्रिलिम साठी कुठले टॉपिक आहेत किंवा काय करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकचा व्हर्टिकल स्टडी करायला पाहिजे किंवा हॉरिझॉन्टल स्टडी करायला पाहिजे याविषयी? आता काय आहे की ज्यावेळी आपण आता माझ्या पुस्तकाबद्दल मी बोलतो की प्रिलिमचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो, पहिलं तर आपण बघूयात की एमपीएससी प्रश्न काय विचारते. आता 15 प्रश्नांपैकी मी जो अनालिसिस 2021-22 पर्यंत केलेलं होतं, त्याच्यानुसार असं आहे की 50% प्रश्न महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. म्हणजे समजा 15 प्रश्न असतील तर 5 ते 7 प्रश्न महाराष्ट्राकडे जातात, उरलेले भारताकडे येतात. ज्यावेळी हे प्रश्न महाराष्ट्राशी रिलेटेड असतात, त्यातले 50% प्रश्न हे समाज सुधारकाशी रिलेटेड आहे. म्हणजे 7 प्रश्न असतील तर 3 ते 4 प्रश्न हे समाज सुधारकांमधले येतात. उरलेले अजून कुठल्या तरी व्यक्तीबद्दल येतील किंवा घटनेबद्दल येतील. उरलेले जे आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यात व्हेरिएशन्स येतात आणि ती विचारली जातात. आता याच्यामध्ये आपला पुस्तकामधला जो स्वातंत्र्योत्तर भारत आहे 1.11 चॅप्टर, हा कम्प्लिटली मुख्य परीक्षेचा आहे. त्याच्यामुळे त्याचे जवळपास 100 पेजेस हे स्किप करणं कंपल्सरी आहे प्रिलिमच्या मुलांनी. म्हणजे जरी तुम्ही पुस्तक बघितलं, अरे सरांचं पुस्तक जवळपास 550 पेजेस वगैरे आहे, पण त्यातलं 100 पेजेस जे तुम्ही मुख्य परीक्षेसाठी ठेवा, की जी प्रिलिम झाली की लगेचच तुम्ही ज्यावेळी इतिहासाचा अभ्यास सुरू करणार त्यावेळी पहिले ते चॅप्टर वाचा, कारण की आपण ते प्रिलिमला स्किप केलंय. कोणतं? स्वातंत्र्योत्तर भारत 1.11. त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा 13वं चॅप्टर 1.13. तर हे सुद्धा मेन्सला येतं आणि याच्यात देखील जवळपास मला वाटतं 60-70 किंवा 100च्या आसपास पानं आहेत. तर ही 150-200 पेजेस जे आहेत तुमची, ही तुम्ही फक्त मेन्स साठी बाजूला ठेवा आणि उरलेला जो घटक आहे तो सगळा तुम्ही सिक्वेन्सली सुरू करा आणि त्याचं रिडिंग चालू करा. त्यातही जर सुरुवात करायची असेल इंटरेस्टिंगली तर समाज सुधारकांपासून तुम्ही सुरू करू शकता आणि त्यानंतर मग आपण कंटिन्युअली जे तो ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना इथून आपण सुरू करतो आणि मग प्रबोधन काळ किंवा पुढे जात असताना त्याच्यात पण मी एक गोष्टीची काळजी घेतली आहे की ज्या ठिकाणी आपण एखादी कंटेंट दिलाय त्या ठिकाणी तो भारताशी रिलेटेड असण्यासोबतच आपण महाराष्ट्राशी रिलेटेड पण त्याच्यामध्ये कंटेंट टाकलाय. म्हणजे थोडक्यात असहकार चळवळ आहे
तर असहकार चळवळ ही भारतातली मी पहिले कव्हर केली आहे, नंतर महाराष्ट्रातली असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, मग भारताशी रिलेटेड घटना, नंतर महाराष्ट्राशी रिलेटेड घटना, सेम चले जाव चळवळीमध्ये आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पुस्तकात अजून एक जे नवीन मुलं वाचत असतील त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही शेवटी जेव्हा बघाल तुम्हाला एक 70 समाज सुधारक एकूण सापडतात, म्हणजे सिलेबसला दिलेले प्लस न दिलेले असे 2 पार्ट. प्लस त्याच्यामध्ये मी काय केलंय की एखादी टॉपिक आपण घेतला, समजा शिक्षण आहे किंवा वृत्तपत्र आहे, तर शिक्षणाशी रिलेटेड जी व्यक्ती आहेत त्या पण आपण त्या शिक्षणाच्या याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. वृत्तपत्राशी रिलेटेड व्यक्ती आहेत तर वृत्तपत्राशी त्याच्या खाली आपण त्या ऍड केलेल्या आहेत. सत्यशोधक चळवळ असेल तर सत्यशोधक चळवळीशी रिलेटेड व्यक्ती, ब्राह्म समाजाशी रिलेटेड व्यक्ती. म्हणजे याच्यामुळे काय होतंय की तुम्हाला समाज सुधारकाला पण सेपरेट पुस्तक न वाचता याच्यातून सगळ्या व्यक्ती कव्हर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामुळं मी जसं म्हटलं की ज्याला आता आपण हे पुस्तक घेऊन ज्याला आपलं प्रिलिम द्यायचे एप्रिलमध्ये, त्यानं पहिले हे 2 चॅप्टर स्किप करणं महत्वाचं आहे, स्वातंत्र्योत्तर भारत आणि कला संस्कृती. त्यानंतर त्यानं रीड करत असताना महाराष्ट्राचे समाज सुधारक प्रथम रीड करावं, त्यानंतर मग सिक्वेन्सली 1.1 पासून चालू करावं. ते करत असताना प्रत्येक टॉपिकच्या खाली आपण महाराष्ट्राशी रिलेटेड घटना किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड व्यक्ती अशा आपण दिलेल्या आहेत, त्याच्यावरही देखील फोकस करावा. आणि मग पूर्ण पुस्तक एकदा रीड झालं की मग त्याची रिव्हिजन आपण करू शकतो. येस सर, ते तर आहे सर. तुम्ही जसं सांगितलं की इंटरेस्ट घेऊन आधी तुमचा जो इंटरेस्ट असेल समाज सुधारकांचा तिथून सुरू करा, किंवा जो एक्सपेक्टेड ज्याच्यावर वेटेज जास्त आहे ते एरिया जास्त प्रायोरिटीने करायला पाहिजे. सर, आता या प्रश्नाला जोडूनच माझा असा प्रश्न आहे की आता हे सगळं मान्य आहे की ह्याच्यातले सगळे क्वेश्चन आपल्याला येतात, म्हणजे आम्ही पण चेक केलेले आहेत, मुलं पण चेक करतात की इनपुट आउटपुट रेशो हे पुस्तक भारी आहे. पण तरी काही लोकांचे प्रश्न असतात की ग्रोवर आणि ग्रोवर असेल किंवा बिपिन चंद्रांचं सरांचं पुस्तक असेल, अनिल कठारे सरांचं किंवा गाठाळ सरांचं बुक असेल, तर हे बुक पण वाचायची गरज आहे का, किंवा याच्यातला काही डेटा ऍड ऑन करायची गरज आहे का? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की परीक्षा आपण कुठली फोकस करतोय. म्हणजे जेव्हा मुलं मला ते विचारतात त्यावेळी मी त्यांना तेच सांगतो की तुमची टार्गेट परीक्षा कुठली आहे, म्हणजे तुमच्याकडे वेळ किती आहे, अवेलेबिलिटी किती आहे. आता काय होतं की जितकं जास्त वाचाल तितकी गोष्ट खूपच चांगली आहे, म्हणजे वाचून तोटा काहीच नाही, पण फायदा खूप आहे. म्हणजे तुम्हाला हे रेफरन्सेस सापडतात, तुम्हाला लॉजिक कळतात, तुम्हाला त्याच्या मागचे जे काही क्रोनॉलॉजी आहे ती कळते. हा खूप मोठा फायदा आहे. आणि इतिहासाला नुसती तुम्ही नावं सांगितली, त्याच्याही पेक्षा मोठी नावं माझ्या पुस्तकाच्या बॅक साईडला मी दिली आहेत. जवळपास 65-70 पर्यंत बुक्स आहेत जी मी स्वतःही वाचली आहे, त्याचे नोट्स काढलेत आणि ते सगळे आपल्या पुस्तकामध्ये ऍड केलेत. आपल्याला ते पण वाचता आले तरी काही हरकत नाही, तेही वाचा. पण केव्हा? ज्यावेळी तुम्हाला परीक्षा देण्यासाठी 2-3 वर्ष आहेत, ओके, त्यावेळी तुम्हाला मी जी मागे यादी दिली आहे त्यातली सगळी पुस्तकं तुम्ही वाचली तर तुमचा फायदाच आहे. ओके, सरांनी जी नावं सांगितली आता तीही पुस्तकं कधी वाचा जेव्हा तुमच्याकडे सफिशियंट वेळ आहे. पण आपण काय करतो की समजा सायन्स आहे, सायन्स किंवा अजून कुठला तरी विषय, तर आपल्याला ऍटलिस्ट, म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा आम्हाला असं सांगितलं जायचं, आमची पद्धत अशी होती की एका विषयाचे आपण मॅक्झिमम 4-5 पुस्तकं आपण वाचायचं आणि वाचल्यानंतर मग त्यातलं एक पुस्तक असं ठरवायचं की ते परीक्षेसाठी कामाला येणार आहे, ज्याच्यातून सगळी रिव्हिजन होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा पॉलिटिक्सचं मी लक्ष्मीकांत घेतलं तर मी ते परीक्षेसाठी बेस्ट म्हणून ठेवणार आणि मग इतर पण सगळं वाचणार आणि मग त्याच्यात जे काही नसेल ते मी त्याच्यावर ऍड ऑन करणार आणि मग ते परीक्षेला रिवाइज करण्यासाठी युज करणार. सेम स्ट्रॅटेजी आम्ही प्रत्येक विषयाला वापरायचो की फायनली आपण आपल्या नोट्स किंवा एक पुस्तक असं ठेवायचं, त्याच्या आधी आपण सगळं वाचायचं आणि मग रिव्हिजन करताना त्या एकाच पुस्तकाची आपण रिव्हिजन करायची, या सिक्वेन्सने जायचं. अदरवाईज आपल्या बुकमध्ये जर तुम्ही कंटेंट बघाल तर सगळा डाटा सगळे जे मी मागे यादी दिली त्या सगळ्या पुस्तकांचा घेतलेलाच आहे आणि जी मुलं युज करतात त्यांना ते जाणवतच. पण तरी देखील जी मुलं नवीन येतात किंवा ज्यांच्या पुढे पुस्तकांच्या याद्या दिलेल्या असतात त्यांना जर कन्फ्युजन असतं तर मी त्यांना, माझा सल्ला हा असतो की जेव्हा तुमच्या पुढे परीक्षेला 1, 1.5 वर्ष, 2 वर्ष आहे त्यावेळी तुम्ही सगळी पुस्तकं वाचा. पण ज्यावेळी तुमची परीक्षा आता 1.5, 2, 3 महिन्यात आहे त्यावेळी तुम्ही एकच पुस्तक ठरवा आणि तेच पुस्तक फायनल करून त्याला रिवाइज करा. येस सर, एकदमच प्रॉपर तुम्ही हे गायडन्स केलेलं आहे. सर, आणखीन एक असतं की स्पर्धा परीक्षा म्हटलं की जनरली सांगितलं जातं की तुम्ही स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटी रेफर करा. तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
नाही, ते अगदी बरोबर आहे. एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड हे केलं पाहिजे. त्याला पण मी तुम्हाला हेच सांगेल की ज्याला आता लगेचच एप्रिलची परीक्षा द्यायची आणि आता जानेवारी आहे, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 4 महिन्यात, 4 महिन्यात आपल्या कुठल्या कुठल्या विषयांचा अभ्यास झालेला आहे, कुठला कुठला बाकी आहे, कुठली पुस्तकं आपण आधी वाचलीये, कुठली नंतर वाचणार आहोत, कोणाचं रिव्हिजन झालंय, हे ज्याचं त्याचं आता जो तो पर्सनल वेगवेगळ्या लेवलला सगळेजण असतील असं आपण समजूया. तर याच्यामध्ये जो आता एकदमच प्राईम लेवलला असतो, जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो त्यावेळी आपल्याला हे सगळं सांगितलं जातं की एनसीईआरटी आणि तुम्ही स्टेट बोर्ड वाचा. ओके. आता त्याचा फायदा काय असतो की ते खूप सिम्पल लँग्वेज मध्ये आणि विथ पिक्चर, जे की आपल्या सरळ ब्रेन मध्ये ते जातं सगळं बघून, सिम्पल लँग्वेज आणि सिम्पल डायग्राम, सिम्पल फिगर्स. आणि त्याच्यामुळे काय होतं की एनसीईआरटी पण आणि स्टेट बोर्ड पण हे बेसिक बुक्स म्हणून आपण नॉट ओनली फॉर हिस्ट्री बट फॉर ऑल अदर सब्जेक्ट्स इट्स इसेन्शियल टू रीड इट फर्स्ट अँड आफ्टर दॅट यू विल स्टार्ट युअर स्टडी. पण ते तेव्हा वाचलं गेलं पाहिजे. आणि आम्ही एनसीईआरटी परत कधी घ्यायचो, ज्यावेळी आपण मुख्य परीक्षा द्यायचो त्यावेळी ते ऑब्जेक्टिव्ह तिथले जे असतात ते काढलेले राहायचे, त्यावेळी ते वाचायचो आम्ही. बट मला वाटतं ज्यावेळी आपण राज्यसेवा करतोय तर एकदा जर आपण वाचलेला असेल स्टेट बोर्ड, तर परत आपल्याला वाचायची गरज नाही. तो डाटा आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी कव्हर होतो. येस सर, थँक्यू. सर, आता आपण प्रिलिमच्या दृष्टीने जे काही डिस्कस करतोय त्याच्यात आणखीन एक मुलांचा प्रश्न असतो की नोट्स कशा काढायच्या किंवा नोट्सचा उपयोग कसा करायचा, याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा. आणि आता खरं तर आपलं पुस्तक जेव्हा सुरुवातीला आलं 2013 मध्ये, म्हणजे आता 10 वर्ष होतील त्याला, तर त्यावेळी माझ्या ज्या युपीएससीच्या आणि राज्यसेवेच्या नोट्स होत्या, त्या नोट्स ऍज इट इज मी आपलं पुस्तक म्हणून ते प्रसिद्ध झालं होतं. आणि ते खूपच छोटं होतं, म्हणजे काहीतरी 140-45 पेजेसचं ते पुस्तक होतं तेव्हा. आणि जे मुलं मेन्सला राहायचे त्याला ते प्रचंड आवडायचं, कारण त्याला सगळी काटछाट करून अगदी ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये ते तयार केलेलं होतं. हे नंतर मग मुलांच्या डिमांड प्रमाणे वाढत वाढत एवढं मोठं झालेलं आहे. बट नोट्स काढताना ती काळजी मी घेतलेली होती, जी सांगतो मी तुम्हाला. आता काय करायचंय की सगळ्यात महत्वाचं की सगळे सगळे वाक्य किंवा पूर्ण जे पेज आहे वगैरे हे सगळं अवॉइड करून त्यातलं अदर दॅन ऍडजेक्टिव्ह, अदर दॅन वर्ब डायरेक्ट आपण डॅश करून पुढे जे लिहितो, या पद्धतीने ज्या नोट्स येतात त्या आपल्याला महत्वाच्या असतात, की ज्याच्यामध्ये फक्त महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आली पाहिजे, अशा त्या नोट्स येतात. म्हणजे मला तर माझं पुस्तक वाचून बरेच जण म्हणतात की याच्या नोट्स काढायची गरज नाही, ऑलरेडी नोट्स फॉर्मॅटमध्येच आहे, त्यामुळे आम्ही काही वेगळं डिटेलिंग करत नाही त्याच्यामध्ये. नोट्स आपण कधी काढतो, जेव्हा आता समजा तुम्ही बिपिन चंद्र सरांचं नाव घेतलं, तर बिपिन चंद्रांचं पुस्तक वाचताना त्याच्यामध्ये त्यांनी तो पूर्ण इव्हेंट हा समजून कसा त्याच्यावर थेरॉटिकली घेता येईल, या पद्धतीने त्या पुस्तकाचं स्ट्रक्चर आहे. ते रेफरन्स बुक आहे ऍक्च्युली, ते गाईड नाहीये. मुलं त्याला गाईड म्हणून का युज करतात ते कळत नाही. ते एक विशिष्ट चळवळीच्या आपलं काय म्हणूया चष्म्यातून क्रिएट करून त्याला त्याचे डिटेलिंग त्यांनी त्याच्यामध्ये दिलेत आणि ते खूप सुंदर पुस्तक आहे. तर ते अगदी सुरुवातीच्या काळात ते वाचायला पाहिजेच, म्हणजे मुलांनी. त्याच्यातून एक अँगल क्रिएट होतो आणि काही नवीन घटना कळतात. त्याच्यातलं मी उदाहरण सांगतो की त्यातला जमातवादचा चॅप्टर आहे किंवा सुरक्षा झडपेचा सिद्धांत आहे. हा जर आपण वाचला तर आपल्याला एकदम बेसिक्स कळतात की अरे ह्याच्या मागे काय काय होतं वगैरे. पण ते तुम्हाला डायरेक्टली परीक्षेत नाही यूज होत, प्रिलिमला किंवा मेन्सला, जिथं ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण ती थेरी आहे आणि ती थेरी कळाल्यानंतर तुम्हाला इव्हेंट कळतात की पुढे काय होतं. मग अशा वेळी काम येतं आपल्याला की ते नोट्स काढणं. आता ऑलरेडी मी ते त्याच्यासाठी करूनच ठेवलंय, त्यामुळं त्या विषयाशी रिलेटेड नाही करायची गरज तुम्हाला. बट तुम्ही दुसऱ्या कुठल्या विषयाशी करत असाल तर नोट्स काढताना तेच करायचं की आपल्याला स्टोरीची गरज नाहीये, आपल्याला ऍडजेक्टिव्हची गरज नाहीये. म्हणजे 1857च्या उठावामध्ये झाशीची राणी फार शूरवीर होती आणि तो खूप धाडसीपणे लढली, तर या स्टेटमेंटला परीक्षेच्या अँगलने तेवढं महत्व नसतं. पण तिची तारीख काय होती, कुठल्या तारखेला ते युद्ध झालं, किंवा तिच्या सोबत ज्या तिच्या दासी होत्या त्या कोण होत्या वगैरे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. मग आपल्या दृष्टीने ते महत्वाचं आहे परीक्षेसाठी. तर नोट्स काढताना आपण याची काळजी घ्यावी. येस सर. आता मी बरेचसे प्रश्न तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री संदर्भातले विचारले, परंतु सर तुम्ही राज्यकर उपयुक्त याही पदावर आहात, शिवाय या पुस्तकाचे लेखक पण आहात. तर या अँगलने तुम्ही पूर्ण स्पर्धा परीक्षा असेल
किंवा मग आता आपण प्रिलिमला समोर ठेवलं, तर या प्रिलिमसाठी कसा अप्रोच असला पाहिजे, मुलांनी कशी तयारी करावी, काय डूज असावेत, काय डोंट असावेत, याविषयी मार्गदर्शन करावं असे मी विनंती करेन. पण याच्यामध्ये ऍक्च्युली सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत येस. की जे माझे स्वतःचे अनुभव आहेत. हा. मी सीओ झालो होतो किंवा मी युपीएससी कडून IRPS सर्व्हिसेस मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि नंतर SC ST म्हणून. तर या तिन्ही आणि त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या अजून 2 मुलाखती वगैरे असं सगळा मोठा अनुभव आणि या 10 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्कात असल्यामुळं ते बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे बऱ्याचदा बऱ्याच मिस्टेक अवॉइड करण्यासारख्या असतात आणि बऱ्याच गोष्टींवर फोकस करणं आवश्यक असतं. तर ह्या 2 गोष्टी आहेत की अभ्यास करणं आणि पेपर देणं. ह्या डिफरंट आहे. म्हणजे अभ्यास करत असताना ते अभ्यास प्रामाणिकपणे पूर्ण ऍज पर सिलेबस, ऍज पर रिक्वायरमेंट म्हणजे आयोगाच्या तो करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती, त्याच्या रेफरन्स बुक वगैरे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि ते वापरतात मुलं, ते करतात. पण ज्यावेळी आपण पेपर देतो, तो पेपर देणं हा एक वेगळा टेम्पो असतो आणि ती एक वेगळी सायकोलॉजिकल टेस्ट असते. म्हणजे तुम्ही प्रेशर हँडलिंग जो पार्ट आहे हा कशा पद्धतीनं करतो आपण, तो पण महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी मुलांना एक सांगत असतो, प्रश्न असतात 100 प्रश्नांपैकी खूप हार्ड प्रश्न असतील, समजा आपण म्हणूयात की एक 20 प्रश्न असतील की जे आपल्याला जमत नाहीये, तर ते 20 प्रश्न आपण सोडून जरी दिले तरी किती उरतात? 80 प्रश्न उरतात. 80 पैकी असे प्रश्न आहेत की समजा त्यातले 10 प्रश्न तुम्ही 3 पर्याय तुम्हाला वाटतायत, एक नाही वाटत आहे, अशातले 10 प्रश्न असतील, आपण ते सोडून देऊयात. 70 प्रश्न उरलेत. तर आपल्याला 60 ते 70 प्रश्नांच्या दरम्यान कुठेतरी जाऊन आपल्याला स्कोर जर असेल तर आपण टॉपरच्या ह्याच्यामध्ये येऊन जातो डायरेक्टली. ओके, म्हणजे अबाऊ 55 जरी आला तरी तो होतो. तर मग आपण त्या अवघड प्रश्नांवर कॉन्सन्ट्रेट का करायचं म्हणजे? किंवा एखादी वादग्रस्त, चुकीचा, प्रिंटिंग मिस्टेक, काहीतरी कसला तरी प्रश्न असतो, मग MPSC तो नंतर रद्द करते वगैरे आणि मग त्याच्यावर मुलं पण नाराज होतात किंवा अजून काहीतरी. पण याच्याकडे येण्याच्या आधी जो कोर कंटेंट आहे, ज्याचं आपलं बरोबरच आलं पाहिजे, असे 60, 65, 70 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, एवढा अभ्यासाची लेवल आपली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, प्रश्नपत्रिका सोडवत असताना सोपा प्रश्नावर जास्त लक्ष ठेवा. काय होतं, सोपा प्रश्न सोपा म्हणून आपण पर्याय टाकत असताना चुकीचा पर्याय राऊंड करून येतो बऱ्याचदा, ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो. तर ह्या मिस्टेक्स अवॉइड करणं फार महत्वाचं. म्हणजे सोपा प्रश्न आहे तर काटेकोरपणे उत्तर आपण बरोबर करतोय का, ते पण बघितलं गेलं पाहिजे. अननोन प्रश्नांची रिस्क नाही घेतली पाहिजे, की जे आपल्याला काही माहित नाही आणि उगाचच आपण लिहायचं. बऱ्याचदा मला मुलं असंही सांगतात की आम्ही 100च्या 100 प्रश्न सॉल्व्ह करून आलो. ऍक्च्युअली इनपुट आउटपुट रेशो त्याचा बऱ्यापैकी निगेटिव्हच येतो. त्याच्यामुळे आपण तेवढी पण रिस्क घेण्याची गरज नाहीये. आणि काही विषय स्कोरिंग जे आहेत, त्या स्कोरिंग विषयावर आपण जर फोकस केला 15-15 मार्कांचा, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण स्कोर काढला तर उरलेल्या विषयामध्ये आपल्याला 8, 9, 10 मार्क जरी आले तरी आपण ऑल ओव्हर कट ऑफ लाईनच्या बरेच पुढे येतो. म्हणजे या गोष्टी जर आपण लक्ष ठेवल्या तर त्या महत्वाच्या आहेत. आणि दुसरं की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तुमची परीक्षा एप्रिलमध्ये, आता तुम्ही अभ्यास सुरू केला, मध्ये तुम्हाला परत सेटबॅक आला, परत काहीतरी सायकोलॉजी डिस्टर्ब झाली, पण त्याच्यात परत कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्वाचं आहे. ही कन्सिस्टन्सी आणि पेपर सोडवण्याचा टेम्पो किंवा त्यावेळेचा जो टेम्परामेंट आहे तुमचं, हे प्रॉपर असणं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. थँक्यू सर. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की एक तर हे जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, हे फुल टाइम करायला पाहिजे का? कारण आता आम्हाला बऱ्याचशा लोकांचे मेसेज किंवा कॉल असे येत आहेत की जे कुठला ना कुठला जॉब करतायत, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटमध्ये, आणि ज्यांना आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार ही जी प्रिलिम आहे 24ला होणारी, ही ऑब्जेक्टिव्हची मेन्स असणारी ही शेवटची परीक्षा. बरोबर. आता त्या लोकांची इच्छा खूप आहे की आपल्याला हा शेवटचा प्रयत्न आहे, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. मग हे 2 गट आहेत, एक तर हाऊस मेकर जे आहेत त्या स्त्रिया किंवा मुली, आणि जे जॉब करणारे मुलं आहेत ते म्हणतायत की आम्ही फुल टाइम देऊ शकत नाही. मग त्यांनी कसं करायला पाहिजे? तुम्ही काय याच्यावर मार्गदर्शन करा. नाही, म्हणजे ऍडजस्टमेंट करून पण आपल्याला वेळ किती मिळतोय आणि आपण तेवढ्या वेळेमध्ये आपण डेडिकेट राहून करू शकतोय का, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे मी पण जॉबलाच होतो, मी शिक्षक होतो 9 वर्ष, आणि ते करताना मग मला
कम्प्लीट एकतर रजा टाकून इकडे करणं, म्हणजे ती थोडीशी तारेवरची कसरत असते. पण आपण जर ते ऍडजस्ट करू शकलो आणि तेवढा वेळ आपण काढू शकलो तर ते करता येतं. पण जर ज्याला शक्य आहे की जॉबवर काही दिवस लिव्ह टाकून आपण करू शकतोय, म्हणजे ज्यांना हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह कोअर होता, म्हणजे प्रिलिमला पण आणि मेन्सला पण, की बाबा माझा रायटिंग बरोबर नाहीये पण मी ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्कोर करू शकतोय आणि हा माझा आता शेवटचाच चान्स आहे, तर अशांनी नक्कीच चान्स घ्यावा. की तुम्हाला जर जॉबवर लिव्ह टाकता येत असेल तर ते करून 100% तुमच्या याच्यामध्ये ओतून ते केलं पाहिजे. आणि रिस्क वाटते आपल्याला की जॉब पण जाईल आणि मग हे पण होईल की नाही वगैरे, तर मग आपल्याला ते कॅल्क्युलेशन घेऊन तेवढा अभ्यास, म्हणजे जो वेळ मिळणार आहे तो पूर्णपणे त्याचा जजमेंट देऊन मग तो केला पाहिजे. अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला ते करता येतं आणि दोन्ही साईडला राहून करणारी मुलं आहेत. त्यामुळे लक्ष देऊन आपण ती गोष्ट, तो निर्णय आपण आपल्या इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आणि आपल्या स्ट्रेंथ एरिया याच्यानुसार घेतला पाहिजे. येस सर. सर आणखीन एक, की जे मुलं कुठलाही क्लास जॉईन करू शकत नाहीत किंवा पुणे शहर किंवा इतर ठिकाणी राहू शकत नाहीत आणि महाराष्ट्रात आपल्या घरी राहून अभ्यास करतायत, त्या मुलांपर्यंत आम्ही हा टेलिग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून प्लॅन पोहोचवलेला आहे. जवळपास 25-26 हजार मुलांपर्यंत गेलाय. आता अरे ती वा. मुलं घरी राहून अभ्यास करत असतील तर त्यांना तुम्ही काय गायडन्स कराल, की घरी राहून कसं त्यांनी परीक्षा पास करावी, याविषयी थोडंसं तुम्ही बोला असं मला वाटतं. ऍक्च्युअली आम्ही जेव्हा अभ्यास सुरू केलेला होता ना आणि करायचो त्यावेळी क्लासेस तर फार कमीच होते, म्हणजे ठिकठिकाणी तर नव्हतेच. पण आम्ही पण 1-2-3 अशा ठिकाणी जाऊन आलो. पण नंतर असं आलं की लक्षात की आपला हा अभ्यास घरीच चांगला होतोय. आणि मग मी अगदी परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही जिंतूरला वगैरे राहायचो तालुक्याच्या ठिकाणी. त्या ठिकाणी राहून पण मी तो अभ्यास केलेला आहे. अगदी युपीएससीची मेन्सचा पूर्ण अभ्यास मी घरी राहून केलेला आहे. इव्हन मुलाखतीचा अभ्यास अगदी 1 महिना बाकी असेपर्यंत घरीच राहून केलेला आहे. तर तो वेगळ्या प्रकारचा बाऊ ठेवण्याची काही गरज नाही. आणि अलीकडे मीडिया, तुमचा टेलिग्राम चॅनल्स, युट्यूब चॅनल्स वगैरे हे इतकं मोठं आहे की ते आम्हाला तेव्हा अवेलेबल नव्हतं. त्यामुळे आता तर मला असं वाटतं की याच्यात फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की आपण फोकस असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे सिलेबस काय, आयोगाला काय पाहिजे, कुठले प्रश्न आतापर्यंत विचारले गेले, कशावर आपला फोकस पाहिजे आणि कुठले रेफरन्सेस. आता काय झालं की आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा रेफरन्सेस मिळायचे नाहीत, कमी असायचे. जाऊन पुस्तकं आणावी लागायची कुठून तरी. आता उलट झालंय की तुमच्याकडे खूप पुस्तकं आहे, तुम्हाला त्यातनं सिलेक्ट करायचंय की कुठलं पुस्तक वाचायचंय. तर असे सिलेक्ट केलेले पुस्तकं आणि तुमचा आयोगाचे जे काही PYQ आणि सिलेबस, ह्या गोष्टी, रेफरन्स मटेरियल आणि तुमचं डेडिकेशन, या 4-5 गोष्टी जर एकत्र असेल तर तुम्ही घरी करा, तुम्ही लायब्ररीमध्ये करा, तुम्ही पुण्यात करा, दिल्लीत करा, काहीही फरक पडत नाही. सेम रिझल्ट येतो. फक्त तुमच्या ह्या डेडिकेशन, कन्सिस्टन्सी आणि सिलेबस, आयोगाचे PYQ आणि तुम्ही सिलेक्ट केलेले बुक, ह्या गोष्टींचं जर कॉम्बिनेशन आपण प्रॉपर केलं तर. येस सर. मला अपेक्षा आहे जे घरी अभ्यास करतायत त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील. आणखीन एक विचारायचं आहे की बरेचशा मुलांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडं या पुस्तकाची असू दे, आपल्या पुस्तकाची असू दे किंवा दुसऱ्या पुस्तकाची जुनी एडिशन असते आणि नंतर नवीन एडिशन येते, मग ते खरं घ्यायला पाहिजे आम्ही किंवा मग त्याच्यातूनच करायला पाहिजे, याविषयी. नाही, आता माझ्या पुस्तकाबद्दल मी सांगतो की तुमची ही मेन्स येईपर्यंत नवीन एडिशन येणार नाहीये. येस. आपण डायरेक्टली आता जेव्हा राज्यसेवेची जी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स येते त्या मेन्सच्या वेळेसच आपण एडिशन आणणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही त्या बाबतीत बिंदास्त राहा की तुमच्याकडे जे 9वी एडिशन आलेली आहे हीच एडिशन फायनल राहणार आहे तुमची, ही प्री आणि मेन्स होईपर्यंत. याच्यात नवीन काही बदल होणार नाही. पण इन जनरल जे काही होतं त्याच्यामध्ये काय होतं की जरी नवीन एडिशन आली तर काही गोष्टी बदलतात. कोणत्या ते मी तुम्हाला सांगतो की आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका एवढ्या 2-3 वर्षात झालेल्या असतात त्या पुस्तकाच्या आधीच्या आवृत्तीच्या नंतर, त्या प्रश्नांना लक्षात घेऊन काही टॉपिक मध्ये ऍडिशन असते. इकॉनॉमी सारख्या विषयामध्ये बजेट किंवा इकॉनॉमिक सर्व्हे वगैरे जर पब्लिश झाला किंवा काही गव्हर्नमेंटच्या नवीन स्कीम आल्या त्या वर्षामध्ये, तेवढ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये ऍड होतात. इतिहासामध्ये मी कधी बदल करतो जेव्हा आयोगाच्या प्रश्नांमध्ये व्हेरिएशन्स येतात आणि 1-1.5-2 वर्षामध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका येतात त्याच्यात नवीन टॉपिक आयोगाने सर्च करून ऍड केलेला असतो. अशा वेळी माझं काम बनतं ते की तो टॉपिक पोरांपर्यंत यावा
आता हे असं का करावं लागतं, तर मुळातच इतिहास खूप मोठा आहे आपल्याला माहिती आहे. मग आता नुसतं 1857चा उठाव जरी म्हटला तर त्याच्यावर 400-500 पानांची पुस्तकं आहेत. बरोबर. अशा प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळी पुस्तकं आहे. मग तेवढं जर मी सगळं मटेरियल देत गेलो तर हे पुस्तक 1,500-2,000 पानांचं होईल. येस. ते काहीच कामात मुलं वाचणार नाहीत. मग आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पण पाहिजे आणि आपल्याला सिलेबस पण कव्हर झाला पाहिजे आणि मुलांना ते कळलं पण पाहिजे. ही सगळी तारेवरची कसरत करत करत आम्हाला ते पुस्तक मला हे करावं लागतं, अपडेट करावं लागतं. आणि त्यातल्या त्यात मी ते कन्साइज ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा मला कुठे कळतं की एखादी खूपच नवीन टॉपिक यांनी ऍड केलाय, त्या म्हणजे विचारला गेलाय, त्यावेळी मग आपण त्या नवीन एडिशन मध्ये ते घेतो. आता अर्थात ही मेन्स होईपर्यंत मुलांनी त्याची चिंता करण्याची गरज नाही आपल्याकडे. आता आपण दुसऱ्या सब्जेक्ट बद्दल बोलूया. येस सर. त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी एखादी कंटेंट ऍड होतो, तर कुठला ऍड होतो ते मी तुम्हाला सांगितलं, की आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न काय विचारले गेलेत किंवा इकॉनॉमी सारख्या सब्जेक्टमध्ये गव्हर्नमेंटने काय नवीन ऍड केलेला आहे. तर तो अभ्यास जर आपण स्वतः करत असू, तर तो आपण त्याच पुस्तकाच्या एडिशनवर आपण लिहिलेला असेल, तर तो आपल्याला कामात येतो. तसंही आपल्याला ते करता येतं. येस. आणि आपल्याला वाटलं की आपल्याला हे सगळं कव्हर नाही झालेलं आहे, त्यावेळी मग आपण नवीन पुस्तक घ्यायला काहीच हरकत नाही. येस सर. सर, माझे काही प्रातिनिधिक प्रश्न होते, ते माझे विचारून झालेले आहेत. मी विचारलं नाही, पण तुम्हाला आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. असं काही असेल तर तुम्ही प्लीज मार्गदर्शन करावं. नाही, आता हा एक खूप जनरलाइज आणि खूप मोठा सब्जेक्ट आहे. पण हे आहे की आपण फोकस असणं फार महत्वाचं आहे. जो येस. तुम्हाला दिलेला आणि विश्वास ठेवा. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कोणीतरी तज्ञ व्यक्ती एखादी पुस्तकांची यादी देते किंवा तुम्हाला सांगतो येतो की तुम्ही हे करा. परत तुम्ही 4 जणांकडे जाणार, परत तेच विचारणार, परत अजून दुसरीकडे बघणार, परत कन्फ्युजन क्रिएट करण्याची गरज नाही. तुम्ही एक कॉमन बुक लिस्ट काढा. तुम्ही एक कॉमन अभ्यासाची मेथड ठरवा. त्यानंतर जे पीवायक्यू आहेत आयोगाचे, आता मी बऱ्याचदा मुलांना काय सांगत असतो, की पीवायक्यूचा तुमचं स्वतःचं एक अनालिसिस बनवा. बरं. मार्केटमध्ये पुस्तक आहेत ती नक्की घ्या. तो काही विषय नाही. तो तुमचा पाठ झाला. पण तुम्ही स्वतः त्याच्यावर लक्ष करण्यासाठी काय कराल, की आता समजा इतिहास आहे. तर आयोगाने त्याच्यावर आता असहकार चळवळ आहे. तर असहकार चळवळीच्या टॉपिकवर आधी आयोगाने विचारलेले प्रश्न कुठले आहेत? कसं कसे त्यांनी विचारलेलं आहे? हे एकदा लक्षात आलं ना, तर काय होतं, की आपल्याला त्याच्यावर विचार करता येतो. ज्यावेळी आपण समजा पुढचं सविनय कायदेभंग किंवा चले चळवळ आहे, तर इथं कुठला प्रश्न बनू शकतो याच्यावर आपण फोकस करू शकतो. तर मग पीवायक्यू बघत असताना 10 वर्षामधले आपण त्याला टॉपिक वाईज स्वतःच काढणं गरजेचं आहे, की हा इकडे जातो. आणि हे बसून एक 10-15 दिवस जर केलं ना, तर परमनंटली आपल्या डोक्यामध्ये ते प्रश्न फिट होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा रेडीमेड बघतात आणि तुम्ही स्वतः करतात, तर स्वतः केल्याने काय होतं, की आपल्याला लक्षात येतं, की याच्या आधी या एरियावर हे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नांसारखेच प्रश्न आता दुसऱ्या टॉपिकवर विचारले जाऊ शकतात किंवा यांचा फोकस एरिया कुठला आहे, हे एकदा करणं गरजेचं आहे. दुसरं मला अजून एक सांगावसं वाटेल, की खूप साऱ्या प्रॅक्टिस सेट सोडवणं गरजेचं आहे. प्रश्नसंच ज्याला आपण येस म्हणूया. सर. आणि तो 2 प्रकारे आपण सोडवायला पाहिजे. एक आपण सब्जेक्टनुसार गेलं पाहिजे आणि दुसरं आपण कम्प्लीट राज्यशैली प्रश्नपत्रिका जशी असते त्या पद्धतीने गेलं पाहिजे. सुरुवातीला आपण जेव्हा एक एक विषयाचा अभ्यास करतो, त्या वेळी आपण त्या विषयाशी रिलेटेड क्वेश्चन जे असतील, कुठूनही भेटो तुम्हाला, अगदी पुस्तकातून भेटो, क्लासेस अगदी तुम्ही स्पेसने तयार केले, कोणी तयार केलेलं असेल, तुम्ही ते मिळवा आणि ते प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही परीक्षेला बसणार असाल, त्या परीक्षेच्या आधी एका विषयाची जवळपास 3,000 प्रश्न सोडवून झाली पाहिजे. आता ज्यावेळी तुम्ही 2,500 ते 3,000 प्रश्न सोडवतात, त्या 2,500 ते 3,000 प्रश्नांपैकी 15 प्रश्न आपल्याला एका विषयाचे विचारले जाणार आहे. तर त्या 15 प्रश्नांमध्ये हे कुठेतरी कव्हर होणारच आहे. काही प्रश्न ऍज इट इज येतील, काही नाही आले तरी ते कुठेतरी रिलेटेड येतील. त्यामुळं प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे प्रश्न सोडवण्याची. दुसरं त्याच्यात अजून आहे, की ज्यावेळेला मुलं प्रॅक्टिस पेपर देतात, तर प्रॅक्टिस पेपर देत असताना ते स्कोअर बघतात, की किती आला. आणि बऱ्याचदा क्लासेसचे किंवा इतर क्वेश्चन सेट जे असतात ते थोडेसे हार्ड बनवलेले असतात आयोगाच्या पेक्षा. आपण ह्या दोन्ही गोष्टी अवॉइड करूया, की आपण मार्क काउंट करण्यापेक्षा आपण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याच्यात चुकलेले प्रश्न कोणते आहेत तेवढे बघायचे. आणि त्या चुकलेल्या प्रश्न आपण जे रेफरन्स बुक वापरतोय, समजा तुम्ही हिस्ट्रीला माझं पुस्तक वापरताय,
त्या पुस्तकामध्ये ते उत्तर कुठं सापडेल ते बघायचं. तिथं ते नसेल तर त्याला तिथं ऍड करून घ्यायचं. म्हणजे काय होतं की तुमचा तशा टाईपचा प्रश्न परत चुकणार नाही. मुलं इथं मिस्टेक काय करतात की प्रश्नपत्रिका खूप सोडवतात, पण त्याच्यामध्ये ते फक्त स्कोर किती आला तेवढाच चेक करतात आणि आपला स्कोर वाढत का नाही याचा करून ते परत जे पूर्वीच आपलं पुस्तक आहे ते वाचून परत ते वाढवायचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं असं असतं की जे उत्तर तुमचे चुकले त्या उत्तराला त्या उत्तरावर कॉन्सन्ट्रेट करा आणि ती उत्तर तुम्ही परत तुमच्या रेफरन्स बुक मध्ये शोधा आणि त्याला एकदम पक्क करा, त्याला लर्न करा, त्याला पाठ करून तुमच्या नोट्समध्ये ऍड करून ठेवा. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न परत चुकणार नाही. येस येस सर. तर असं म्हणजे आहेत या गोष्टी बेसिक्स आहेत ज्याच्यातून आम्ही स्वतः पण गेलेलो आहे. त्यामुळे आपल्याला हे बारीक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी पण कन्सिस्टंट करून जर केल्या आपण तर नक्की याचा स्कोअर वाढण्यामध्ये फायदा होतो आपल्याला. आणि एक एक मार्क म्हणजे खूप महत्वाचा असतो. जे अभ्यास करतात त्यांना ती आयडिया असतेच. म्हणजे येस सर. पण सोपं आहे. म्हणजे जर एवढं सगळं केलं आपण तर ज्यावेळी पेपरला आपण फेस करतो तर तो आपल्याला इझी वाटतो. काय इझी वाटतो की आपण 3-4 हजार प्रश्न सोडवलेले आहेत, आपण कंटिन्युअली पुस्तक वाचत आहे, आपण रिवाइज करत आहे, आपण ते लर्न करतोय, आपण ते आठवायचा प्रयत्न करतोय आणि मग परीक्षाला ज्यावेळी आपण बसतो पेपर सोडवायला त्यावेळी आपल्याला ते 15 प्रश्नांपैकी बरेच प्रश्न उत्तर येतात. असं होतं. त्यामुळे त्याचं फार बाऊ करण्याची गरज नसते. पण त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. येस सर. थँक्यू सर. माझे प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत. आज मग यानंतर तुम्हाला काही बोलायचं असेल तरी बोलू शकता, अदरवाईज मग आपण थांबू शकतो. नाही, आपण येस सांगितलं मी. जे आता हा जो 140 दिवसाचा प्रिलिमचा प्लॅन आहे किंवा 28 एप्रिलला जे प्रिलिमची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी, मॉडर्न इंडियासाठी आणि ओव्हरऑल प्रिलिमसाठी किंवा एमपीएससीचा अभ्यास कसा करावा यासाठी आज आपल्याला राज्यकर उपायुक्त या पदावर असणारे आणि आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकाचे लेखक श्री समाधान महाजन सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला खूप फायदा होईल अशीच अपेक्षा आहे. सर, तुम्ही अगदी बिझी शेड्यूल मधून रात्रीच्या या वेळेला सुद्धा आम्हाला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि सर्व मुलांना येणाऱ्या एप्रिलच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. सर, थँक्यू सर. थँक्यू.